हे चहा ठेवला का ग? हो हो आणते. हॅलो. हो सर बोला. हो बोलतोय सर मी. हो चालेल ना, हरकत नाही सर. नाही ठीक आहे. हो सर. अरे किती आवाज. नाही मला काही प्रॉब्लेम नाही सर, पण एवढंच वाटलं की मला जर आधी थोडी आयडिया दिली असती तर. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. काय म्हणालेत सर? अहो चिनू मनू, अरे काय किती आवाज द्यायचा. बाबांचा कॉल चालू होता खाली. आणि किती पसारा करून ठेवलाय हा. चला पटकन आवरायला घ्या. आई खेळू दे ना. खेळू द्या ना. आणि हे कोण आवरेत? आई आता फक्त मज्जा. आम्हाला सुट्ट्या लागले, कुठे शाळेत जायचंय. बरोबर. आणि आम्ही पसारा आवरतच होतो. हो का, दिसतंय मला किती आवरत होते. अरे ते बेडशीट बघ कसं टाकून ठेवलंय तू. आणि तुझं काय चाललंय ग? आवरा पटकन. तोपर्यंत आम्हाला थंड थंड सरबताची व्यवस्था करा. हो, आणि त्यासोबत गरम गरम फटके पण देऊ का 4? अरे सुट्ट्या लागल्या म्हणून इतका पसारा करायचा असतो का? कशी रे तुम्ही पोरं. आवरा पटकन चला. चिनू, अगं मनू, हळू. बाबा आपण सुट्टीत फिरायला जाऊ ना. हो बेटा, जायचंच आहे आपल्याला. नक्की ना? हो नक्की. तुझ्या बाबाला ना एक अर्जंट काम आलंय म्हणून लगेच मुंबईला निघावं लागतंय. पण तू काळजी करू नकोस, लगेच रात्री परत येतोय मी. काय बाबा, तुम्ही सारखं काम करत असता. आपण एकदाच फिरायला जातो ना. काय करणार. पण तू काळजी नको करू, मी लगेच रात्री परत येतोय. मग आल्यावर ठरवूया ना आपण कुठे कुठे जायचं फिरायला. मस्त मस्त जागा शोधू, पण लवकर या नक्की. हो. ही घ्या तुमची बॅग. यात पाण्याची बॉटल ठेवली आहे. हो. पाणी प्या. तू मुलांची काळजी घेशील. हो हो. मी जमलं तर आज रात्री लगेच परत येतो. सावकाश जा. हो. चल फेक. आता बाई 6 आहे तुझ्या बॉलला. टाक. ए 6 आहे. ए आता दुसरा बॉल आला स्पिन. आता तू याची विकेटच. अरे यार, परत 6 मारला. ए टाक पटकन टाक. हे प्रणव लक्ष दे, आता याची विकेटच आहे. आता मारतो इकडे. थांब. आउट. अरे यार, परत 6. फेक. दादा काय आहे? दादा मला पण खेळू दे ना. ए तुला नाही खेळत, जा घरी जा. खेळू दे ना. अगं एकदा सांगितलेलं समजत नाही का? जाय ना घरी. खेळू दे. यार यांचं काय आहे? दर वेळेस आले की नुसतं भांडण भांडण. वैताग आणला यांनी. नाही येत का? जाय ना घरी. आई जाय ग. ए टाक पटकन, टाक टाक. अरे चला. दर 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 दर. चिनू, चिनू तू घरी ये, बघतेस तुला. नाही मी खेळते ना तुझ्यासोबत. आई खेळणार आहे पिल्लू सोबत, है ना? है ना? भारी काढलंय रे.
काय छान. तू काय असते रे? तू तर नुसता बसलाय, आम्ही तरी काढतोय. अरे काय सोपे सोपे चित्र काढता. एवढंच असेल तर माझं चित्र काढून दाखव. मी काढू? अरे तुला ABCD तरी येते का? खूप झालंय हा आता. तू आली तू थांब जरा. तुझं नाव बाबांना सांगतो मी. ऐका, माझ्या डोक्यात एक स्पॉट आहे. थोडा लांब आहे, पण सायकलवर जाऊ नये आपण. ए नाही रे, हा असाच लांब घेऊन जातो आणि रस्त्यातच देतो सोडून. घरी गेल्यावरती आईला काय सांगणार? माझी तर तशी पण ओरडते आई, ऐकतच नाही. हे बघा, स्पॉट चांगला आहे. नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल. हे चल ना, जाऊ ना, मजा येईल. आपण दरवेळेस चॅलेंज घ्यायचं ठरवलंय ना. अरे नाही ना, आपण घरी गेल्यावरती घरच्यांना काय सांगणार? आपण असं सांगू, आपण समर कॅम्पची माहिती काढायला गेलो होतो. खोटं मी आईला नाव सांगणार. याला नाही घ्यायचं. ए म्हणून तू जा ना. आई आई ए थांब थांब थांब. आई सॉरी ना. आई मी परत नाही करणार. आई आई खरंच सॉरी. आई प्लीज ना. आई आई सॉरी ना. गप्पा बस चिनू. आई सॉरी ना. आई मी खेळायला जाऊ. आई मी परत नाही करणार. आई खरंच सॉरी. आई मी खरंच सॉरी. मी परत नाही करणार. जा. परत तुला खेळायला मिळतं की नाही कुणाच ठाऊक. जा तू खेळायला जा. काय हो, काय झालं तिकडे? काय म्हणालेत सर? अगदी वरपर्यंत ओळख काढून झाली, पण कुठे काहीच होत नाही. मग आता बघू, सध्या तरी कुठलाच पर्याय नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपण दुसरीकडे कुठे काही ओळख निघते की नाही बघूयात. नाही नाही, ते सगळं झालंय माझं आधीच करून. बरं, मुलं जेवलीत का? हो, जेवली आणि झोपली कधीच. चिनू तर तुमची वाट पाहत इथे झोपी गेला. आज फार त्रास दिलाय त्याने मला. चिनूच्या शाळेचंही बघावं लागेल एकदा. हो हो ठीक आहे. उद्या त्याच्या प्रिन्सिपल मॅडमला भेटून घेतो. मला तर फार चिंता वाटते त्याची. त्याला हे सगळं नाही सहन होत. होऊन जाईल सवय त्याला. तसंही आता मोठा झालाय तो. तेच तर, हल्ली छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो तो. मान्य आहे मला, पण आता आपल्या पुढेच कोणता पर्याय उरलेला नाहीये. मग त्याला आपण तरी काय करणार? खरंय. म्हणून म्हणतोय त्याला हे सगळं आधीच सांगून टाकूया. नाही म्हणजे निदान त्याच्या मनाची तयारी तरी होऊन जाईल तोपर्यंत. मी काही सांगणार नाहीये त्याला. काय सांगायचं ते तुम्ही सांगा. ठीक आहे, उद्या संध्याकाळी ऑफिसवरून आलो ना की बोलतो मी त्याच्याशी. आई माझ्यावर ओरडली, म्हणाली खेळून घे, नंतर खेळायला नाही मिळणार. आता बाबा पण काहीतरी म्हणताय. असं काय बोलत होते ते? नक्की काय चाललंय? सगळे माझ्याशी असं का वागताय? मी खूप त्रास देतोय का? मी नकोसा झालोय का? आई बाबा मला कंटाळलेत का? मला हॉस्टेलला टाकणार आहेत का? काय आहे चिनू? त्रास देतोय का ग? हो, तू मला खूप त्रास देतोस. खरंच? आणि मला तो त्रास कसा कमी करायचा आहे ते चांगलंच माहिती आहे.
म्हणजे मला आई बाबा खरंच हॉस्टेलला टाकणार आहेत का? मी खूप त्रास देतो का त्यांना? मी नकोसा झालोय का? चिनू, ए चिनू. चिनू, चिनू. चिनू, चिनू. कुठे हा मुलगा? चिनू. 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 कुठे हा मुलगा? चिनू. 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 अरे चिनू. अरे काय कालपासून असाच वागतोय तो, काही सांगत नाहीये. तुम्ही बोला ना त्याला. चिनू, काय झालंय? कुठे गेला होता तू, सांग मला. अरे राजा, तुझी आई कधीपासून तुझी वाट बघते, सगळीकडे शोधत होती तुला. चिनू, काय विचारतोय मी बाळा? ए बाळा, अरे कुठे गेला होतास तू? हा, काय झालंय का तुला? कोणी मारलं का? तू कुठे पडला होतास का? सांग ना मला, सांग काय झालं? काय झालं? मी तुम्हाला खूप त्रास देतो, तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही मला हॉस्टेलला टाकणार आहात ना? अरे असं नाहीये. असं कोण बोललं तुला? हा, आम्ही का टाकू तुला हॉस्टेलला? तुला माझ्यापासून दूर असं कोणीच नेणार नाहीये, समजलं? अरे चिनू, तसं काही नाहीये बाळा. आणि हे सगळं कोणी सांगितलं तुला? आम्ही कशासाठी टाकू तुला हॉस्टेलला, तूच सांग. तुम्ही काल रात्री बोलत होते मी तुम्हाला खूप त्रास देतो, ऐकत नाही म्हणून तुम्ही मला हॉस्टेलला टाकणार आहे. मला वाईट वाटेल म्हणून तुम्ही मला सांगत नाही. मला सगळं समजतं. असं काही नाहीये बाळ. अरे कोण बोललं तुला असं? हा, का हॉस्टेलला टाकणार? हा, मग तुम्ही काल काय बोलत होता? अच्छा, ते बाबांची बदली झाली. दर 5 वर्षांनी असंच होतं.
आता ही माझी पहिलीच वेळ समजायला लागल्यापासून. मी आता त्यांच्यासोबत दुसऱ्या गावाला, दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या घरी राहायला जाणार. आणि हे माझं घर. माझे मित्र, माझं अंगण कायमचं सुटणार.